माणुसकीला काळीमा फासणारी मन सुन्न करणारी घटना आज हातकणंगले तालुक्यातील चिपरी गाव येथे घडली आहे. अवघ्या 24 वर्षीय विवाहित महिला कोमल किशोर आवळे हिची जाळून हत्या केल्याचा धक्कादायक आणि निर्घृण प्रकार समोर आलाय. या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ग्रामस्थ व नातेवाईकांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कोमल हिला घरात असताना पहिल्यांदा जाळण्यात आले. आगीत होरपळलेली कोमल प्राण वाचवण्यासाठी घरातून बाहेर पडत गल्लीमध्ये धावत आली. तिच्या किंकाळ्या ऐकून ग्रामस्थांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तातडीने सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी कोमल हिला मृत घोषित केले. या घटनेनंतर सासरच्या लोकांनी मृतदेह नेऊन अंत्यसंस्कार केले आणि त्यानंतर सासरचे सर्वजण पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेप्रकरणी मयत कोमल आवळे हिचे पती किशोर आवळे, दीर अतुल आवळे, सासू शोभा आवळे व इतर सासरच्या व्यक्तींवर ग्रामस्थ व नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण चिपरी गावात एकच खळबळ उडाली असून न्यायाची जोरदार मागणी ग्रामस्थांच्याकडून होत आहे. काल 6:30 वाजता फोन केला मुलगीनं. मुलगी मम्मी संगत बोलली तिच्या, मम्मी मला 500 रुपये दे. मम्मीनं नाही म्हटल्यावर त्यानं चप्पलनं तिला मारल्यानंतर 6:30ला आम्हाला फोन आला. अशा नसं कुणी दिरानं फोन केला, अशा नसं तुमच्या कीर्तीनं करून घेतल्या. आम्ही 8 पर्यंत तिथे गेलो तर त्यांच्या घरातलं कोण नव्हतं. सासू नव्हती, सासरा नव्हता, दीर नव्हता, जाऊ नव्हती, नवरा नव्हता, कोण नव्हतं. चुलत दिरानं चुलत जावं आणून ऍडमिट केली तिथं. त्यांनी दोघंच आमच्या संगत शेवटपर्यंत राहिले होते. त्यांच्या घरात सासू आहे, सासरा आहे, दीर आहे, जाव आहे आणि नवरा आहे, एवढे होते. आणि तिला भाजल्या, दुसऱ्यानं दवाखान्याला नेल्यावर तिने कुलूप घालून पळून गेले. जाळूनच मारल्या तिने तिला. आहे की सासू आहे की बसल्या, दीर नवरा आणि जाऊ पळून गेल्यात. आता रात्री पळूनच हा अजून नाहीतच, ती एकटीच घरात बसल्या, बाकी सगळी गेल्यात पळून. रातभर आम्ही दवाखान्यात बसलो होतो. आम्ही बसलो तर कोणाला अजून तिने हजर केलं नाही. रातभर आम्ही दवाखान्यात आहे. मी, माझं मालक, नंदा दोघी, भाची, 2 भाच्या, भाचीचा नवरा, माझा पुतण्या, दीर, मामे. आम्ही 10 माणसं रातभर तिथं आहे. ह्यांच्यातलं दुसरं माणूस कोण नव्हतं. चुलत दीर आणि चुलत जाऊ दोघच होती. ती भावाने आम्ही सांभाळतो तिला. नवरा नाही मी मावशी आहे तिची. हा, मी ती भावच बघतोय. आमची भाऊज तिला लय सपोर्ट दिला आणि तिला पैसे लय दिलेत. मी त्याला विचाराने मागणी करून असं मारतो. चप्पल मारला. आम्ही दवाखान्यात गेल्यावर त्यांनी काय सांगितलं आम्हाला, एवढं काय झालेलं नाही, 55% भाजले, या काय होत नाही, बोलायला आल्या खडखडीत असं सांगितलं आम्हाला. नंतर डॉक्टर आले. डॉक्टरने सांगितलं तुमचं पेशंट 2 तासाचं आहे, जगत नाही, 85% भाजले त्याला. आम्हाला त्यासने मुलगीला आमच्या न्याय मिळवून पाहिजे, न्याय द्यायला पाहिजे आमच्या मुलगीला. फोन केली मला पैसे दे म्हणून, 500 रुपये मागायलेत म्हणून. तर चप्पलनं हाणलं म्हणाली मला. मग मला काव आलाय म्हणती मम्मी, कुठं जाऊ काय म्हणाली. ये म्हणलं तरी पण तिनं आली नाही. घाल शिव्या दिलाय मला आणि ह्या पोरगीला. लग्न झाल्यापासून तिला त्रास होता. होय, छळ आहे तिला. नकोच होती सासूला बिन झालेला बी. काढतील त्यावेळी आम्ही नवरा बायको 2 जण यायचं. 2-3 वेळा त्याची कंप्लेंट सुद्धा आम्ही दिल्या जयसिंगपूर पोलीस स्टेशनला. सारखं नुसतं भांडण काढलं, नुसतं माराय, कोयत्या शेट आणि कुऱ्हाडी शेट मारत नव्हती, असंच मारायचं. आणि मागच्या टाइम कोयत्यानं मारायला तेव्हा आम्हीच कोयता घेतलाय त्याच्या हातातला काढून, विस्कावून आम्हीच कोयता घेतलाय त्याच्या हातातला. लग्न झाल्यापासून पोरगीला जायचं आहे आणि सगळे त्रास करतात. दीर, जाऊ, नवरा, सासू सारखं मारहाण करायची पोरगीला. सासरा दारू प्यायचा, शिवाय द्यायचा. धरला तिच्या पडला. दीर सुद्धा अंगावर जायचा मारायला. दिरानं गाव पडायचं आहे का? दिरानं भाऊजवळ हात उचलायचा असतोय काय? मग माहेरच्या माणसाने ते आधी मध्ये सांगायची सारखी, तरी पण आम्ही म्हणावं घेतलं नाही. असू दे तिकडे काढायला पाहिजे दिवस, असंच चालतंय म्हणून आम्ही लक्ष दिलं नाही. आधी मध्ये नाही ताकीद करून जायचं. सासू म्हणायचे आधार आहे माझा, आम्ही लक्ष देतो म्हणायचे. सासू घरात असताना तिनं पेटवून घेतले आणि तिथं रोडवर येऊन पडोसपर्यंत सासू आली नाही म्हणल्यावर चुकी कुणाची म्हणायचे. सासू सामील आहे, दीर सामील आहे, जाऊ पण सामील आहे, नवरा पण घरात होता. आता उगाच नवरा नाटक करून रडायला लागलाय.
यासने आम्हाला व्हायला अटक व्हायलाच पाहिजे. 5-6 म्हणजे न्यायला मिळायलाच पाहिजे. ती तशी बहन करणारी आमची नाहीच आहे. बहन ती प्रामाणिक बहन आहे. हे असं जसं काम झालं तसं हे कसं तर सगळे म्हणते ती झळ लागली. ह्याला का झळ लागली नाही? या जोडव्यांना का लागला? का जोडव्यांना झळ लागली नाही? तिला न्याय मिळालाच पाहिजे. ती माझी बहन तशी नाही. माझी बहन कष्टात हे केले लेखीनंतर असलेलं आहे. गरीब होती आणि इथनं जाऊ तर तिथपर्यंत हे झालेली आहे. तिथं बघा तुम्ही तिथं गावून ती काकडं वगैरे फुटली. अहो तिनं जर जाळून घेतली असती तर इथं तेल ओतून घेतली असती. हे सगळं तिचं जळलं असतं. डोक्याची केस चांगले आहेत, खालचं तळवं चांगलं आहे. पळत जाऊन पोरगी तिथं पडल्या झाडाखाली तरी सुद्धा सासू आली नाही. आणि आम्ही विचारताना सासू म्हणते घरातच होतो आम्ही. तिचं कर्तव्य होतं नाही सासूचं सुनाला वाचवायचं. हॉस्पिटलमध्ये तिनं न्यायला पाहिजे होते. सकाळपर्यंत हिने कोण हजर नाहीत हॉस्पिटलमध्ये. तुमचं नाव काय? संजय साठी तुम्ही कोण मुलगीचे? भाऊ. हा. काय झालं विषय? काय विषय झाला तिथं नेलं. हा. नेल्यावर म्हणजे आजूबाजूला नेले तिथं विषय झाला असा. मग शेजारी नेलं आणि विषय झाला असं की बाबा तिथं नेले. माझं मत आहे फक्त न्याय मिळाला पाहिजे आम्हाला. बाकीचं काही विषय नाही. आणि त्याला फक्त समोर आणा आमच्या. बाकीचं काय नाही विषय. कायद्याचं काय असेल ते त्यांना हे करा. माझं नाव राजीव शामराव साठे. आपल्या मुलगीचं कोण? मी तिचा भाऊ आहे. सर अशी भांडणं सारखी होत होती आणि प्रत्यक्षात आमची जी चुलती होती मामा होते यांनी हे घर सगळं जुळवून आणलं. परंतु ते लग्नापासून ते आतापर्यंत तिला सारखा मानसिक छळ शारीरिक छळ ते सासूबाईच्या अंगावर कुऱ्हाडीनं मारायला जायचं. प्रत्येक वेळी पैसे मागायचं हे करायचं. या सगळ्या शारीरिक कंप्लेंट वगैरे काय ते सगळ्या 2 कंप्लेंट झालेल्या आहेत सगळ्या. आणि काल काय झालं परिस्थिती, काल इथं आम्हाला 8-8:30 वाजता फोन आला की असं त्यांच्या घरात घटना घडली. मग इथल्या शेजारी ती बाहेर जळलेल्या अवस्थेत आली. त्यामुळे घरातलं कोणीही आलेलं नाही. सासू नाही, नवरा नाही, काय त्यांच्या कौटुंबिक असतील तेच कोणीही आलेलं नाही. आणि ज्यावेळी ती बाहेर येऊन पडली त्यावेळी शेजारी एक समाजाने जाऊन तिथं त्रितसर ऍडमिट केलं तिथं सांगली सिव्हिलला. सांगली सिव्हिलला ऍडमिट केल्यानंतर तिथं आम्ही गेलो. एक 9-9:30 दरम्यान आम्ही वरून गेलो. तिथे गेल्यानंतर बघितलं की प्रत्यक्षात तिथं कोणच म्हणजे असं कंप्लेंट घरचा माणूस कोणच नाही. म्हणजे त्या मुलगीला इथं आणून जाळून मारण्यासाठी आणलं होतं का काय केलं होतं समाजाने नेऊन तिथं ठेवलं. आणि त्या पद्धतीनं तिचं जे चालू झालं. परंतु ते डॉक्टरच म्हटलं की 2 तासाची वेळ दिलेली आहे. 2 तासानंतर त्यांना हे होईल म्हणून सांगितले. 95% वाजलेले आहे. मग या अवस्थेत जर या माझ्या चुलतीला माझ्या बहिणीला जर न्याय मिळत नसेल किंवा मामाला, आता इथं महाराष्ट्रात अशा कितीतरी घटना घडल्या असतील. या घटना घडू नयेत यासाठी आपण आता हे करूया. परंतु ह्या गोष्टीला आता न्याय मिळाला पाहिजे. या इथून आम्ही आता जयसिंगपूर पोलीस स्टेशनला सर फिर्याद देत आहे. आणि त्या फिर्यादीची PI साहेबांनी यांनी न्याय कंप्लेंट निश्चित करून आम्हाला न्याय दिला पाहिजे. आम्हाला कायदा हातात घेता येत नाही का आम्हाला कायद्याकडनंच न्याय मिळाला पाहिजे, कोर्टाकडनं न्याय मिळाला पाहिजे ही आमची इच्छा आहे. आणि जे काय कोण तिथे ज्यामध्ये सामील होतील त्या सर्वांची नावं त्यांच्या मामाला सगळ्यांना माहिती आहेत. पेटवून घेतले म्हणतात का नाही, तिचं तिने पेटवून घेतलेलं असलं तर त्या घरात काय तर नुकसान व्हायला पाहिजे का नाही. तिथलं काही सुद्धा झालं नाही. किती जागा आहे ती, तिकडं काय झालेलं नाही नुकसान. आणि तिथं येऊन इथं किती नुकसान झाले, तिचं पडलेलं आहे सगळं. एवढं कसं पेटलेलं ते, तिथं कसं जळलंय तेवढं. आणि एवढं 95% पेटू घरातली माणसं काय कराल ते विजवायचा प्रयत्न करायला पाहिजे ना त्यांनी. बरं ते बाकीचं कुठं जळायला नाही. तोंडावरच आणि छातीवरच. बरं पायाला काय नाही, हाताला काय नाही, केसाला काय नाही, पाठीमाग काय नाही. हे असं कसं ती पेटवून घेतलंय म्हटल्यानंतर सगळंच पेटायला पाहिजे नाही. आमच्या मुलगीला न्याय पाहिजे. तिची काय चूक होती तिने सांगायला पाहिजे होती. काय माणसं नव्हती एखाद्या तरी माणसाला, गावातल्या माणसाला जर कोणाला जाऊन सांगितलं असतं ही जी चूक आहे हिच्या बाहेरला नेऊन घालवा जावा, सांगायला पाहिजे होतं त्यांनी. ती काय चूक होती ती सांगू द्यात, आमच्या समोर द्यायला ना, आम्ही विचारतो. जी काही नातेवाईकाची फिर्याद असेल त्याप्रमाणे आम्ही रीतसर फिर्याद नोंद करणार आणि तात्काळ त्यांचे जे नातेवाईकाचे जे म्हणणं आहे त्याप्रमाणे आम्ही तात्काळ आरोपी अटक करण्याची आम्ही तयारी करणार आहे. तात्काळ त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात येईल. त्याप्रमाणे जी काय कायदेशीर प्रक्रिया असेल, पंचनामा असेल किंवा अटक असेल, सगळ्या गोष्टी आम्ही तात्काळ करणार आहे. त्याबद्दल सर्वांनी निश्चिंत राहावे. KK न्यूज साठी हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे.